नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळे? मजेत ना? तर बिग बॉसच्या घरात संग्राम चौगुले यांची एंट्री झाल्यापासनं बऱ्याच जणांची कडी पातळ झालेली आहे. याच कडी पातळ झालेल्या लोकांना हाग्या दम द्यायला कोल्हापूरचा ढाण्यावाग डीपी आता तयार झालेला आहे. याचबरोबर कुणी कोणाच्या तोंडात दिलं, कुणी कोणाची धुतली, अशा या बऱ्याच गोष्टी तुम्हाला या 45व्या एपिसोडमध्ये समजणार आहेत. तर व्हिडिओ संपूर्ण पहा. व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि तुमचं जे काही मत असेल ते कमेंट बॉक्समध्ये जरूर मांडा. एपिसोडची सुरुवात ही पॅडी जान्हवी यांच्यापासून होते. पॅडी जान्हवी हे संग्राम चौगुलेबद्दल चर्चा करत असतात की त्याला 25 वर्षाचा अनुभव आहे. त्यानं चांगल्या उदाहरणांद्वारे अरबाज निक्की यांना त्यांची जागा दाखवून दिली आणि बाकीच्यांचं सुद्धा सुंदर असं एक्सप्लेनेशन दिलं. हा अनुभव त्यांचा दिसून येतो. आता संग्राम आलेले आहेत, त्यामुळं घरात बिग बॉस लक्झरी प्रॉडक्ट्स पाठवतात. यामध्ये चॉकलेट्स असतात, आईस्क्रीम्स असतात, कॅडबरी असतात, असे बरेच लक्झरी आयटम पाठवतात. यामध्ये सगळेजण हावऱ्यासारखं, कधी चॉकलेट न खाल्ल्यासारखं, कधी अंडी न बघितल्यासारखं करतात आणि त्याच्यावर उड्या मारून ते घ्यायचा प्रयत्न करतात. यामध्ये सूरज हा कॅप्टन आहे. सूरज सांगतो की हे कदाचित ज्यांना शिक्षा झालेली आहे, काल ज्यांना जादुई विहिरीत ढकललेलं आहे, त्यांना या गोष्टी मिळणार नसतील, त्यामुळे तुम्ही वापरू नका, असं बरेच जण म्हणत असतात. परंतु हे सगळ्यांची एकमेकांना भरवाभरवी, खायला घालाघाली जे आहे ते चालू होतं. यामध्ये सूरज सुद्धा बळी पडतो आणि सूरज सुद्धा निक्कीला तोंडात देतो चॉकलेट आणि यामुळं शिक्षा ही होणार असं परत सगळ्यांचं मत येतं. परंतु सगळ्यांनी जी आहेत त्या चुका केलेल्या आहेत. अरबाज असा खाली पाय पुसणं का काय उशी घेऊन खाली बसलेला असतो. यामध्ये डीपी म्हणतो की अरबाज आता तू किती गरीब दिसतोयस आणि गरीब वाटतोयस. यावर संग्रामला हे सांगत असतात की ह्याचा कॅप्टन्सी रूम ते संडास घासणे हा प्रवास त्याचा एक्सप्लेनेशन करतात. त्यावर संग्राम चौगुले म्हणतात, ह्याला असं म्हणतात की पायावर दगड आपटून न घेणे म्हणजे नाही, तर दगडावर पाय आपटून घेणे, जे काय असेल ते असं ते म्हणतात. ते बऱ्याच गोष्टी काय काय बोलतात ते समजत नाही, तोंडातल्या तोंडात असतात. इकडे अंकिता जी असते आणि अभिजित बरोबर तिचं बोलणं चालू असतं. अभिजित म्हणतो सगळ्यांनीच नियम तोडलाय तर तुम्ही खावा. त्यामुळे अंकिता अगदी असं नाटक करत असते घाबरायचं आणि असं 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 करत ती खात असते. वैभव अरबाज यांची चर्चा चालू असते की खूप हा सिनियर माणूस आहे या शरीर सौष्ठव मधला आणि याला यामधलं बरंच नॉलेज आहे. परत इकडं आर्या आणि अभिजित यांची चर्चा चालू असते की आर्या म्हणते की अभिदादा बघा आता की निक्की आणि अरबाज यांचा परत कसा ग्रुप तयार व्हायला लागलाय. जान्हवी आता मागच्या आठवड्यामध्ये आपल्याकडे होती आणि आता बरोबर फायदा घेऊन ती तिकडे जात आहे आणि आता त्यांचं कसं एकत्र सूत जुळत आहे. यावर अभिजित म्हणतो त्यांचं ठीक आहे, आपण आपल्या ग्रुपचं पहिल्यांदा बघूया. अंकिता दुसऱ्यांना नियम शिकवते परंतु स्वतः फर्निचरवर बसलेली असते, त्यामुळं नियम भंग झालेला आहे. सर्वजण तिला दाखवून देतात. समोरच सूरज बसलेले असतात परंतु सूरज यांना समजत नाही. तर सगळेजण म्हणतात कॅप्टन हे तुझ्या समोर सगळ्या घटना घडत आहेत आणि तू असं का करतायस. तर तो म्हणतो की आता माझी मेमरी परत येऊ दे, काय व्हायला लागले कॅप्टन, तुमचं डोकं चालत नाहीये, असं त्याचं चालू असतं. ते एकदम बघायला भारी वाटतं. तो त्याच्या टोन मध्ये जे बोलतो ना ते एकदम मस्त बोलत असतो. इकडे जे असतात ते अरबाज निक्की जे आहेत ना ते पॉइंट आउट करून सगळ्यांना दाखवत असतात. डीपी असेल जे एक एक व्यक्तीला दाखवत असतात की बघा की संग्राम आल्यापासून सूरज जो आहे ना तो बरोबर संग्रामच्या मागे फिरत आहे. आता तो पॅडींना विचारत पण नाहीये, पॅडींकडे जात पण नाहीये. ही अशी त्यांची फोड जे आहे ग्रुपमध्ये पाडायचं ते चालू आहे. इकडं सूरज आणि संग्राम यांचं बोलणं चालू असतं. तो म्हणतो की मी काय कॉलेज केलेलं नाही त्यामुळे मला नॉलेज नाही. तर संग्राम सूरजला समजून सांगतात की असं काही नसतं. महत्वाचं ते नॉलेज जे आहे, जे काही असेल ते ऍप्लिकेबल तू कसं करतोस यावर वगैरे अशा गोष्टी ते त्याला समजावून सांगत असतात. संग्राम घरात नवीन आहे त्यामुळे प्रत्येक जणाचं त्याला समजावणं चालू आहे. यामध्ये वर्षा, सूरज हे सांगत असतात की मला कसा त्रास दिला निक्की, अरबाज वगैरे यांनी आणि सूरज सुद्धा त्यांच्या साथीला असतो की वयाचा आहे मान ठेवला नाही, एकदम मला सुद्धा त्रास झाला. आपण वयाचा अंदाज घेऊन या सगळ्या गोष्टी बोलायला पाहिजेत. दुसऱ्या दिवशीची सकाळ होते, सकाळी डान्स बिन्स सगळे होतात. त्यानंतर उकडलेलं म्हणजे नक्की काय, त्यानंतर उकळलेलं म्हणजे नक्की काय, तळलेलं म्हणजे नक्की काय, फर्निचरवर कोण बसलं कोण नाही बसलं यावर यांचे वाद चालूच होतात. त्यानंतर आता आर्या आणि जान्हवी यांना तसं काही फुटेज मिळत नाहीये. हे फुटेज मिळवण्यासाठी ते वॉशरूमचा एक मुद्दा काढतात की संडास धुवायचा कसा, बाथरूम धुवायचं कसं, म्हणजेच आपण हागले मुतलेलं काढायचं कसं, यावर जान्हवीताई ट्रेनिंग देत असतात. त्या सांगत असतात की जे आहे ते वॉश बेसिनच्या खाली घाण होती, इकडं घाण होती, मग त्याच्यावर साबण टाकायचं, मग त्यानं खराट्यानं असं फिरवायचं वगैरे असं सांगतात. मग आर्याचा हा मुद्दा असतो की ही फक्त तुलाच घाण दिसली आणि तुलाच घाण वाटतंय, मी इतके दिवस करते आजपर्यंत मला तसं कोण का बोललं नाही किंवा या गोष्टी घडल्या नाहीत. आर्याचा हा मुद्दा तसा बरोबर आहे. परंतु अंकिताताईंना कसं असतं, अंकिताताईंना दुसऱ्याच्या पडायचं गरजेचं असतं आणि स्वतःचं मी किती भारी आहे, मी किती एक्सपर्ट ओपिनियन आहे त्या येतातच. त्या लगेच म्हणतात की बाकीच्यांना दिसलं नाही असं नाहीये, मला सुद्धा ते दिसलं होतं आणि मी सुद्धा ते दुसऱ्यांना दाखवलेलं होतं आणि असं केलेलं होतं तसं केलेलं होतं. हे लगेच तिथं पुढं बोलायला आणि आर्या तुझ्या टीम मध्ये आहे ना तर तिला सांभाळून घे ना, हे सगळ्यांनी तिला सांगितलेलं आहे. परंतु नाही, तिचं म्हणणं माझंच कसं खरं, मी कशी जी आहे ती न्याय देवता डोळ्याला पट्टी बांधलेली हे तिला दाखवून द्यायचं. तर असं काही नाहीये. मग यावर आर्या म्हणते मी केलं, मी नाही केलेलं असं म्हणत नाहीये.
मी जे काय असेल ते स्वच्छता सांगितली, मी स्वच्छता व्यवस्थित केलेली आहे. मग यावर सगळ्यांच्या चर्चा होतात, की मागील आठवड्यामध्ये आर्या आणि जान्हवी या एक घनिष्ठ मैत्रिणी होत्या आणि आज एकमेकी भांडत आहेत. खरं हे फुटेजसाठी भांडत आहेत हे स्पष्टपणे दिसतं. बिग बॉस सर्वांना लिव्हिंग एरियामध्ये बोलवतात. ते सांगतात, की मी तुम्हाला उकडलेले पदार्थ, त्यानंतर फर्निचरवर न बसणे, या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या होत्या. परंतु तुम्ही याचं कुठलंही पालन केलेलं नाही. त्यामुळे तुम्हाला जे काही मी लक्झरी प्रॉडक्ट्स दिलेले आहेत ते सर्व जमा करा. काही जणांनी लपवून ठेवलेले आहेत ते सुद्धा तुम्ही जमा करून ठेवा. यावर निक्की म्हणते, की अभिजित कल्प्रिट आहे आणि अभिजितनं सुद्धा सांगितलेलं होतं, की ते तुम्ही लपवून ठेवा जेणेकरून पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला खायला मिळेल. मग यावर सर्वजण अभिजितला बोलतात. यानंतर सूरज जो असतो तो सूरज कॅप्टन्सी दाखवतो. सूरज म्हणतो, की तुम्ही असं नाही करायचं, तुम्ही तसं नाही करायचं. मग यावर सूरजला सुद्धा गप्प बसवलं जातं. सूरजला सुद्धा निक्की म्हणते, तूच मला तोंडात दिलेलास आणि त्यामुळे मी ते घेतलं चॉकलेट आणि ते भरवलं मला. मग पॅडी लगेच येतात, की निक्कीलाच का तोंडात दिलं, मला का नाही दिलं, तोंडात घातलास चॉकलेट, जे कॅडबरी वगैरे जे काय असेल ते. तर असं यांचं एकमेकांच्या तोंडात तोंडघशी पडलेले आहेत सर्वजण बिग बॉसच्या नियमांचं पालन न केल्यामुळे. कसा करायचा यावर त्यांची चर्चा चालू असते. उकडलेलं, तळलेलं जे काय असेल ते वगैरे यावर संग्राम व्यवस्थित सांगत असतात. म्हणजे प्रत्येकाचं वैभव वगैरे सुद्धा चांगलं मत मांडत असतात, की संग्राम सांगतात, की आपण असं करू, वरण वगैरे सगळं एकत्र करू, भात सगळं एकत्र करू आणि नंतर ज्यांना आपल्याला आहे त्यांना फोडणी वगैरे लावू. म्हणजे जेणेकरून ज्यांना आमटी खायची आमटी, ज्यांना वरण खायचं वरण, म्हणजे जे उकडलेले पदार्थ वगैरे असं आहे त्यांना. तर यामध्ये सूरज येतो. सूरजला काय समजत नसतं. सूरज आपलं गुळगत नाही करायचं, नाही करायचं, नाही करायचं, एकटाच वेगळं वेगळं करायचं, वेगवेगळं करायचं. मी बिग बॉसने सांगितलं तसं करतोय, मी बिग बॉसने सांगितलं तसं करतोय. मग वैभव चिडतो. वैभव म्हणतो कुठल्याही गोष्टीत असं बोलणं किंवा हे करणं बरोबर नाही आहे. तर पहिला सगळे जे काय म्हणतात ते ऐकून घे आणि मग त्यानंतर तुझं मत मांड. तर त्या गोष्टी त्याला समजत नाहीत. मग हे पुढं काय होतं ते त्यांनी काय दाखवलेलं नाही. परंतु यावर सूरजला या गोष्टी समजत नाहीत. तर समजून घ्यायची त्याची कॅपॅसिटी पण नाहीये हे दिसून येतं. आता नॉमिनेशन टास्क चालू होतो. नॉमिनेशन टास्क हा जादूचा दिवा आणि जिनी अशा या थीमवर आहे. यामध्ये सूरज हे सध्याचे कॅप्टन असल्यामुळं आणि संग्राम हे वाईल्ड कार्ड एंट्री झाल्यामुळं हे दोघंही या टास्कमध्ये नॉमिनेशनमध्ये नसणार आहेत. बाकीचे सर्व प्लेयर्स आहेत ते नॉमिनेशनमध्ये असणार आहेत. यांच्या सर्वांच्या गळ्यामध्ये जसं सांगितलं त्याप्रमाणे आहेत ते फोटो असणार आहेत. म्हणजे असं आहे, की वर्षा यांच्या गळ्यामध्ये डीपी यांच्या गळ्यामध्ये अभिजित यांचा, त्यानंतर अंकिताच्या गळ्यामध्ये जान्हवीचा, असे जरा विरोधक वगैरे असे जे आहेत ते तसे ते फोटो आहेत. तर समोर जे आहेत तो दगड दिलेले आहेत आणि ह्यांच्या हातात दिवा आहे सर्वांच्या. तर तो दिवा जो आहे तो जाऊन समोर लावायचा आहे. तो जर जाऊन तुम्ही दिवा लावू शकला तर तुमच्या गळ्यात ज्याचा फोटो आहे तो प्लेअर सेफ होईल, अशी संकल्पना आहे. आणि पुढं दगड आहेत, त्यामध्ये किती दगड अवेलेबल आहेत दिवा ठेवण्यासाठी हे बिग बॉस कडनं सांगितलं जाईल आणि तेवढे दगड हे राहतील. आणि जे दगडावर दिवा ठेवू शकणार नाहीत तर त्यांना असमाधानकारक कामगिरी गळ्यात फोटो लावलेल्या कलाकाराची काय आहे ते सांगायचं आहे आणि नॉमिनेट करायचं. पहिला राऊंड चालू होतो. पहिल्या राऊंडमध्ये वर्षा उसगावकर यांना अनसेफ केलं जातं, नॉमिनेट केलं जातं. यामध्ये सांगितलं जातं की दुधाच्या टास्कमध्ये वर्षा उसगावकर यांचा गेम हा आम्हाला चांगला वाटला नाही. त्या संचालक असतात ऍक्च्युली, परंतु ओव्हरऑल त्यांचे डिसिजन्स किंवा जे काय आहे ते आम्हाला कार्याच्या याच्याबरोबर वाटलेलं नाही. बिग बॉसना ते कारण समाधानकारक वाटतं त्यांना, त्यामुळे त्यांना ते नॉमिनेट केलं जातं. फेरीमध्ये सिंपथी क्वीन अंकिताताई स्वतःच्या अतिशहाणपणाचा वापर करून जान्हवी यांना नॉमिनेट करायचा प्रयत्न करतात. परंतु बिग बॉस त्यांना त्यांचा मूर्खपणा दाखवून देतो आणि त्यांची जी आहे ती योग्य ती जागा दाखवतो आणि ही फेरी रद्द करतो. तर कशी रद्द करतो ते बघा. तर असं असतं की मागील आठवड्यामध्ये असमाधानकारक कामगिरी या प्लेअरनं कशी केली ते तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. म्हणजे अंकिताला असं स्पष्ट करायचंय की जान्हवीनं कामगिरी असमाधानकारक कशी केली ते. तर ती असं सांगते की जेव्हा आम्ही दुधाचा टास्क छत्रीचा टास्क खेळत होतो, त्या छत्रीच्या टास्कच्या वेळी जे आहे ती जान्हवी असं बोलली की सूरज हा जो आहे तो या कॅप्टन्सीसाठी कॅपेबल नाहीये वगैरे, असं जे काय असेल ते बोललेले असते. आणि त्यामुळं एखाद्या प्लेअरला कमी लेखणं हे मला पटत नाही, ही असमाधानकारक कामगिरी आहे. बिग बॉस सांगतात की असमाधानकारक कामगिरीचं उदाहरण नाहीये, तुम्ही वेगळं उदाहरण द्या. जान्हवी सुद्धा तिला स्पष्ट करून सांगते की मी माझा गेम चांगला आहे आणि मी खेळलेली आहे, तू हे उत्तर नाहीये तुझं. तर बिग बॉस विचारतात की अंकिता यांचा जान्हवी यांचा खेळ कसा होता. तर ती सांगते खेळ चांगला होता, परंतु असं नाही तसं नाही हे नाही. ताई आता कुठं गेलं तुमचा शहाणपणा, आता कुठं गेलं तुम्ही दुसऱ्यांना मस्त शिकवत असताना गोष्टी कुठं गेल्या. हेच जर सूरज असताना तर सूरज बद्दल तुम्ही असं मस्त एक लिस्ट काढली असती, किंवा दुसरा जर कोणी प्लेअर असताना म्हणजे तुमचे पॅडी जरी जवळचे असते ना तरी तुम्ही मस्त अशी लिस्ट काढून दिली असती की कसं. खरं तुम्ही इथं जे काही करायला लागलं ना तुमचा कपटीपणा, डबल ढोलकी जे आहे ना ते तर स्पष्टपणे दिसतंय इथं की तुम्ही कशा वागत आहात, काय करत आहात ते.
आणि यावर सगळेच जण नाराज होतात कारण बिग बॉस ही फेरीच रद्द करतात. अभिजित डीपी तिला सांगत असतात की जान्हवी बद्दल भरपूर मुद्दे होते, तू ते एक्सप्लेन का केले नाहीस, तू करायला पाहिजे होतंस. तर ती म्हणते नाही, मी नाही मला नाही हे केलं, मला नाही केलं. मग अभिजित वगैरे म्हणतो तुला सांगण्यात काय अर्थ आहे. अभिजित आणि डीपी पूर्णपणे चिडलेले आहेत आणि ती म्हणते मला नाही फरक पडत, जे काय व्हायचं ते होऊ दे. अरे हा कसला तुझा उद्धटपणा, हा तुझा उन्माद. म्हणजे निक्की जे करते ना त्याच्यापेक्षाही वाईट वागते. निक्की निदान तिच्या ग्रुपशी जे काय असेल ते लॉयल राहिलेली आहे आणि ती जी आहे ती तिचं सडेतोड तोंडावर उत्तर आहे. ती सगळे आहे ना हे माघारी खेळ खेळते आणि हे बी टीम वाल्यांना जास्त जड जाणार आहे. हिचा जो कपटीपणा, डबल डोलकी आहे ना, ते सर्व या गोष्टींमधनं तिचं दिसतंय. मध्ये जो ब्रेक आहे त्यामध्ये या सर्वांची चर्चा चालू असते. कोण जे आहे ते म्हणजे टीम बी जी असते जास्त करून ग्रुपमध्ये बघत असते की आपण ह्याला नॉमिनेट करू, त्याला नॉमिनेट करू. परंतु टीम एचं जरा इंडिव्हिज्युअलवर फोकस असतो. तसेच सगळेच जण इंडिव्हिज्युअल बघत असतात, परंतु टीम बी जरा थोडं ग्रुपवर अवलंबून दिसते. यामध्ये आता जे आहे ते डीपी जरा थोडे हुशार निघतात ते, कारण त्यांचा जो फोटो आहे तो वर्षा उसगावकर यांच्या गळ्यात आहे. त्यामुळं आणि डीपीच्या गळ्यात अभिजितचा आहे. त्यामुळे डीपी पहिल्यांदा जो आहे तो वर्षा उसगावकर यांना सांगत असतो, तुम्ही काही करा, मी जागा पटकवीन आणि ती तुम्हाला देत राहीन आणि तुम्ही मला सेफ करा. हे त्याने त्यांच्याबरोबर डील केलेलं आहे. त्याची स्ट्रॅटेजी म्हणा, जे काय असेल ते म्हणा. मग राऊंड चालू होतो. आता 2 जण नॉमिनेट होणार आहेत. यामध्ये वैभव, अभिजित यांच्यामध्ये वाद निर्माण होतो की मी तिथं जे आहे ते दगड 1 पकडलेला आहे, 2 पकडलेले आहेत, मला दिवा ठेवायला द्यायचा आहे वगैरे असं तसं. यामध्ये वैभव जो असतो त्यानं 2 जागा पकडलेल्या असतात, परंतु तो 1 जागा निक्कीला देतो. त्यामुळं वाद निर्माण होतो. यामध्ये आर्या सुद्धा पडते आणि एकमेकांच्या गळ्यातले फोटो आणि नियमभंग. त्यामुळं वैभव, आर्या आणि अंकिता हे 3 जण या फेरीमध्ये नॉमिनेट होतात. आता करा नाहीतर मरा असं आहे, कारण 5च स्लॉट तिथे आहेत, म्हणजे 5च ते दगड आहेत. त्याच्यावर तुम्हाला जाऊन जे आहे ते दिवा ठेवायचा आहे. यामध्ये डीपी स्वतःला सेव्ह करायचा प्रयत्न करतात आणि वर्षा उसगावकर यांना आपली जी पटकवलेली जागा आहे ती देतात आणि त्यांना अभिजितला सुद्धा सेव्ह करायचं असतं. तर एका बाजूला असते जान्हवी, एका बाजूला असते अंकिता. अंकिताच्या गळ्यात असतो जान्हवीचा फोटो, जान्हवीच्या गळ्यात असतो निक्कीचा फोटो. तर यामध्ये डीपी सांगतात की जे आहे ते मला कोणतरी जागा द्या, मला ठेवायचं आहे. आणि अभिजित बद्दल असमाधानकारक कामगिरी, याचं माझ्याकडे उत्तर सुद्धा नाही, स्पष्टीकरण सुद्धा नाहीये, त्यामुळे मला तुम्ही जागा द्या. यावर अंकिता म्हणते की माझ्याकडं आता नाहीच समाधानकारक उत्तर कामगिरीबद्दल उत्तर जान्हवीसाठी. आणि जान्हवी म्हणते आहेत माझ्याकडे निक्कीसाठी, खरं मी सांगणार नाही. मग ठीक आहे म्हणतात. मग डीपी परत येतो. मग डीपी अभिजित बद्दल काही कारण सांगायचा प्रयत्न करतो, परंतु बिग बॉस सांगतात की हे असमाधानकारक उत्तर आहे आणि त्यामुळे ही इथं फेरी रद्द होत आहे. तर यावर अंकिताचं एक असतं की बिग बॉसनी सांगितलेलं असतं की जर ही फेरी जर तुम्ही हे व्यवस्थित केला नाही तर पूर्ण घर जे आहे ते नॉमिनेट होऊ शकतं, जर तुम्ही जे दगडावर दिवे वगैरे ठेवले नाहीत आणि जर नियमांचं उल्लंघन केलं वगैरे तर. त्यामुळे अंकिता म्हणते की मला घराला बाद करायचं नाहीये, मी यातून हे करते. तर यांचं सगळ्यांचं तेच म्हणणं असतं की आता तुला सगळ्यांनी सांगितलेलं आहे की जान्हवीबद्दल तू असमाधानकारक कामगिरीचं उत्तर कसं द्यायचं वगैरे, तर तू बाहेर पड ना आणि तुझ्या टीम मधल्या लोकांना वाचव ना. तर ते नाही, माझं घर, मला घरातल्यांना वाचवायचं ही. मग ह्याच्यावर डीपी अभिजित परत चिडतात. यातून कळून येतं की अंकिता किती कपटी आणि किती आहे. एक वेळ निक्की बरी, खरं अंकिता नको. मग ही फेरी सुद्धा रद्द होते. यामध्ये डीपी वर्सेस अरबाज यांचं भांडण होतं. निक्कीचं पण येतं. निक्की म्हणते की म्हणजे उचकरून निक्कीच काढते, म्हणते की या डीपीचं काय आहे, ह्याला पहिल्यांदा नॉमिनेट करायला पाहिजे, ह्याला पहिल्यांदा घरातनं बाहेर काढायला पाहिजे, असं तसं. मग तो म्हणतो तुम्हाला पहिल्यांदा एक कडकडनं बाहेर काढायला पाहिजे. हे ऐकल्यावर अरबाजचा उठतो, कारण निक्कीला बोलल्यामुळं अरबाजचा आवाज उठतो. अरबाज लगेच बोलायला लागतो, तुमचं काय आहे, तुझं काय आहे, बघितलं वगैरे असं तसं. यावर डीपी म्हणतात की अहो जाओवरनं तुझं माझं वर आलास तू, यावरनं कळतं की तुझं काय आहे ते. डीपी अंकिताला समजावून सांगत असतो की अंकिता तू चांगलं कारण देऊ शकली असतीस, परंतु ठोस कारण देत नाहीयेस आणि हे काय तुझं वागणं बरोबर नाहीये. डीपी आणि अभिजितला याचा खरा त्रास झालेला आहे. अभिजित सुद्धा त्यामुळं चिडचिड करून घेत आहे. तर पुढच्याच राऊंड्समध्ये 4 स्लॉट्स आहेत. यामध्ये निक्की वर्षा या उसगावकर यांना ढकलून तो आहे तो दिवा लावते, त्यात सुद्धा वाद निर्माण होतो. परंतु संग्राम तिथे येतात, ते सांगतात की नाही, निक्कीनं जे आहे ते योग्यरित्या ठेवलेलं आहे. त्यानंतर वर्षा उसगावकर आहेत, त्यांचा दिवा मोकळा आहे, त्यांना ठेवायला जागा नाहीये. खरं डीपी जी आहे ती बरोबर आपली जागा त्यांना देतो, जेणेकरून डीपी स्वतः सेफ होतो आणि अभिजित हा अनसेफ होतो. यामध्ये डीपीलाच नॉमिनेट करायला पाहिजे वगैरे अशा परत चर्चा होतात. परंतु डीपी म्हणतो की आता ठीक आहे, मी कारण शोधून काढलेलं आहे. यावर जान्हवीला सुद्धा जागा मिळाली नसते, त्यामुळे जान्हवी जी आहे ती निक्कीला नॉमिनेट करते. ती सांगते की दुधाच्या टास्कमध्ये सगळा व्यवस्थित गेम चालू होता, परंतु निक्कीच्या चौकोनातनं बाहेर पडणं, एकमेकांना त्रास देणं,
त्यामुळे तिची ही कामगिरी असमाधानकारक आहे, त्यामुळे मी तिला नॉमिनेट करतोय. आणि त्यानंतर अभिजित बद्दल सुद्धा डीपी मस्त पॉईंट हुडकून काढतात. हा त्यांना कदाचित पॉईंट पहिल्यापासून माहीत असेल, परंतु डीपींनी ज्यावेळी पाहिजे होतं त्यावेळी बरोबर काढलेला आहे आणि स्वतःला उत्तमरित्या सेव्ह करून घेतलेला आहे. तर ते सांगतात की अभिजित यांच्या समोर निक्कीचा हा उन्माद चालू होता दुधाच्या टास्क वेळी, चौकोनातनं बाहेर येणं वगैरे, आणि त्यावेळी त्यांनी योग्य ती अशी समज ही दिलेली नाहीये, त्यामुळे हे मला पटत नाहीये. तर आता लक्षात घ्या की वर्षा, आर्या, वैभव, अभिजित, निक्की आणि अंकिता हे जे आहेत हे सर्व प्लेयर नॉमिनेट झालेले आहेत. त्यामुळे पुढे भरपूर मजा येणार आहे. अंकिताचा कपटीपणा, दुटप्पीपणा या सर्व भूमिका दिसलेल्या आहेत. तर बघू पुढे घडतंय तरी काय. आणि संग्राम यांनी चोख भूमिका ही या संचालक पदाची राबवलेली आहे. तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुमचं जे काही मत असेल ते कमेंट बॉक्समध्ये जरूर मांडा. तोपर्यंत धन्यवाद.